महिला मंडळ थोडं लेकरं तुमचे आहेत काय? तुमच्या जवळ बसवा. महिला मंडळ थोडं आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कडवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिके पंढरीची वारी, साधन निर्धार अननाई. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कडवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कडवळा वैष्णवांचा. पंढरीचा देवराया दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया. अधिकरण तेचे वंदो श्री चरण, श्री गुरूंची ती नमस्कारुण्यात. आता हृदय ह्या फुले, चौफाडुनिया भले. वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची, ते नमस्कारुण्यात. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकाया देवा, अहो स्वामी तुकाया देवा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुकाया देवा, अहो स्वामी तुकाया देवा. यावरी न करावा अवीरू. आवडे देवासी तो ऐका प्रकार,
नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा अनंत कृपा सिंधू कृपा विभूषित रुक्मिणी प्राण संजीवन रुक्मिणी प्राणदाता अनंत गुण ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज आनंद कंद सचिदानंद घन करुणा वरुणालय भक्त वत्सल भगवान पंढरीश परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र आई जगदंबा ग्रामदैवत हनुमंतराय च्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेला अभंग शांती सागर शांती ब्रह्म दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं क्षत्र पैठण आणि पैठण या क्षत्रामध्ये अखंड नित्यानंदाने सदैवाने गोदावरीच्या तीरावरती गोदावरीच्या तटावरती वास करणारे श्री संत नाथ महाराज यांचा चार चरणाचा भगवंताच्या नामाचं अलौकिक महत्व प्रतिपादित करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाला गवसणी घालण्यापूर्वी अभंगाला तळागडापर्यंत पोहोचवण्यापूर्वी अभंगामध्ये हात टाकण्यापूर्वी 0 मिनिटाचा परिहार द्यायचा तो असा आपल्या पुण्य पावन पवित्र या पाचोरी शहरामध्ये ज्या भगवान श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखारविंदातून वेद बाहेर निघाले आणि ज्यांचं लिखाण तेली घराण्यामध्ये जन्माला आलेले एक रत्न, तेली घराण्यामध्ये जन्माला आलेले एक साधू, तेली घराण्यामध्ये जन्माला आलेले एक महापुरुष आणि तेली घराण्यामध्ये जन्माला आलेले एक संत तुकोबारायांच्या मुखारविंदातून वेदवाणी बाहेर पडावी आणि ते वेदवाणीचं लिखाण तेली समाजातले संत संताजी महाराज जगणारे सुदुंबरे यांनी करावं आणि त्या संताजी महाराज जगणाऱ्यांचा 400वा जयंती निमित्ताने आपल्या पाचोरे वासियांना वाटलं बाहेरपुरा श्रीरामपूर श्रीराम चौक बाहेरपुरा या कॉलनीतल्या लोकांना सहज सदगतीत कंठ होऊन आला की संताजी महाराजांची 400वी जयंती पासून सप्त्याला आरंभ करावा. गोड असं नियोजन पाहिल्यानंतर मलाही आनंद वाटला. या ठिकाणी गंधर्व कोकिळा स्वर सम्राट विद्या वैभव आपल्या पाचोरा तालुकाच आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी अतिशय कमी कालखंडात गाजवला ते अतिशय गंधर्व कोकिळा आमचे सागरजी महाराज कुराडकर आणि त्यांचे शेजारी असलेले गायन गंधर्व आमचे चंदू महाराज. गोड असं व्यक्तिमत्व आहे. वय खूप झालं पण पाठाच्या बाबतीत आजही त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. वारकरी चालींच्या बाबतीत आजही आमच्या चंदू महाराजांचा हात कोणी धरू शकत नाही. एवढं प्रचंड असं व्यक्तिमत्व. या ठिकाणी आमचे हार्मोनियम वादक आमचे थोरात साहेब, या ठिकाणी ताल महर्षी मृदंग आणि मृदंग अलंकार आमचे निखिल महाराज आणि आमचे अनाथांचे मायबापांची जी संस्था आहे लक्ष्मी वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेतील सर्व मुलं अर्थात बोलू नका गड्यावर. मी नेहमीसाठी सांगत असतो माझे मायबाप अनाथाचा माय आणि अनाथाचा बाप कोणाला म्हणावा. जे संस्थेच्या नावाखाली पैसा जमा करतात ते नाही. आतापर्यंत बऱ्याच महाराज लोकांनी वैयक्तिक नाव कोणाचं घेत नाही. बऱ्याच महाराज लोकांनी संस्था विद्यार्थ्यांची काढावी आणि विद्यार्थ्यांच्या नावाखालून पैसे समाजाकडून गोळा करावेत आणि आपले घर भरावीत. पण अनाथाची माय आणि अनाथाचा बाप ही पदवी खरी कोणाला शोभत असेल तर योगेश महाराज धामणगावकर आणि सुनीताताई धामणगावकर यांना शोभत. का? याचं कारण आहे मी आतापर्यंत बराच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाराजांचे माझे कीर्तन बरोबर होतात.
पण महाराजांनी संस्थेच्या नावाखाली 10 रुपये सुद्धा कुठं गोळा केले नाहीत. हो, संस्था चालवावी म्हणून लोकांच्या मुंड्या मोडून पैसे घरात आणणारे भरपूर आहेत, पण स्वतःची 1.5-2 एकर जमीन विकून या लहान मुलांना शिकवण्याची जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे. ते योगेश महाराजांचं सुंदर असं नियोजन आमचे नारायण दादा चौधरी यांनी मला सांगितलं. आमचे योगेश महाराज धामणगावकरांनी सांगितलं, म्हणे महाराज घ्या. या ठिकाणी नियोजन पाहिल्यानंतर आनंद वाटला. आणि गावोगाव महिलांची संख्या भरपूर राहते. आपले दिनभर काम करी टणकी जायला लागतच आपण या टाइमला आपला डोया मिची करायला लागतात. असू द्या, फक्त बोलण्याचं काम करू नका. कीर्तन इतकं सुंदर होईल, इतकं सुंदर होईल की तुम्ही इथून पुढे 6 दिवसात कीर्तन ऐकणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल कीर्तन ऐकणार, तुम्ही ऐकणार नाही असं नाही, पण इतकं गोड चिंतन सांगेन मी तुम्हाला. आतापर्यंत पाचोरा शहरामध्ये तुम्ही कीर्तन ऐकत आलात, पण इतकं चिंतन तुमच्या पुढे प्रचंड मांडण्याचा प्रयत्न करीन मी. फक्त तुमच्या हे बघा, हात जोडून विनंती माझ्या मायांना. ठिकाणी श्री संत नाथ महाराजांचा 4 चरणाचा गोड आणि चिंतनीय अभंग आहे. आजच्या अभंगाच्या माध्यमातून भगवान पंढरीश परमात्म्याचं वर्णन, अलौकिक वर्णन श्री संत नाथ महाराज करतात. या ठिकाणी आमचे विनेकरी जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखेच दिसतात आमचे कारभारी महाराज. हो, गाव मोंढाळे आणि आमचे दोघं चोपदार भालदार. हो, आणि सुंदर असा समाज. युट्यूबला टाकणाऱ्याला विनंती आहे, एकही वाक्य डिलीट मारायचं नाही. टाकायचं तर पूर्ण क्लिप टाकायची. नाही ते होतं काय, जर आपण काय बोललो त्याचं अर्ध वाक्य सोडून देतात आणि मग पुढे टाकतात. विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत नाथ महाराजांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. नाथ महाराज भगवान पांडुरंगाचं अलौकिक दर्शन आजच्या अभंगातून घडवत आहे. माझे मायबाप, या जगामध्ये 33 कोटी देव आहेत, 8 कोटी भैरव आहेत, पण 33 कोटी देवांचा देव आणि 33 कोटी देवांचा बाप एकच आहे. तो म्हणजे जो विटेवर उभा आहे, कटेवर ज्याचे हात आहेत, जो चंद्रभागेच्या तीरावर आहे, तो आहे. महाराज लक्ष देऊन ऐका. मी कीर्तनानंतर 101 रुपयाचं बक्षीस देतो ज्यांनी माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिले. त्यांनी आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये गोंधळ काय झाला, महाराष्ट्रामध्ये गोंधळ एवढाच झाला, 75% महिला भगवान शिवजींच्या मागे लागले. मना बोलेल उमजी राहणार ना. 75% महिला भगवान शिवजीच्या मागे लागले. तुम्ही लागू नका असं माझं म्हणणं नाही, मला माहित आहे. मी तुम्हाला पुरावे देऊन बोलणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. मी प्रदीप मिश्राजींना कोटी कोटी धन्यवाद देईल की 1.5-3 वर्षापासून प्रदीप मिश्राजींनी या पूर्ण महाराष्ट्राला भगवान शिवजीचं वेळ लागलं. महाराज, तुम्ही भगवान शिवजीची आराधना करू नका असं मला म्हणायचं नाही, जरूर करा, पण कशी करावी, का करावी, कशासाठी करावी, आपण काय करतोय याची जर आपल्याला ज्ञान नसेल तर ते कार्य करण्यामध्ये सामर्थ्य नाही आणि ते कार्य करण्यामध्ये अर्थ उरत नाही. मग शनिवार, आजचा शनिवार आहे, उद्या रविवार आहे, रविवारचे रात्री 12 वाजले आणि सोमवारचा दिवस लागणार 12:05 झाले. लक्ष देऊन ऐका. रविवारची रात्री 12:05 झाले आणि सोमवाराला सुरुवात झाली. आई मायले झोप लागत नाही. आथानकानी तथानकानी, आथानकानी तथानकानी. 3:30 वाजेपर्यंत नुसती या कुशीवरून त्या कुशीवर. 3:30 वाजता जशी गोदडीतून उठली तशी बाथरूम मध्ये गेली, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर 3:45 वाजता महादेवाच्या मंदिरात लोटा घेऊन, बेलपत्र, धोत्र्याचं फुल घेऊन गेली. जाऊ नका माझं म्हणणं नाही, जरूर जा. धोत्र्याचं फुल घेऊन गेली, पण किती वेळ, काय लिमिट आहे? तुम्ही 3:30-4 वाजेपासून महादेवाच्या मंदिरात जाता, जा ना, पण सकाळी 5, 6, 6:30, 7 वाजले तरी तुमचा मंत्र जप आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम.
घरना महादेव उठस कवय, आंघोळ करस कवय, चहा ढोसलस कवय, आणि बिनण्यारी ना कवय निघे जास्त याय पार्वती तपास राहत नाही. अशी किती दिवस तुम्ही त्या महादेवाची सेवा केली म्हणजे तुम्हाला महादेव मिळेल? सांगू तुम्हाला? हो, काकड आरतीमध्ये असा एक पुरावा आहे. तुम्ही ज्या महादेवाची उपासना करता तो महादेव इथून मागे, आज आणि इथून पुढे, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, इथून मागे सुद्धा, आज सुद्धा आणि इथून पुढे सुद्धा, तो महादेव, तो भोलेनाथ, तो भगवान शंकर, तो उमापती रोज, एक दिवस नाही, रोज सकाळी पंढरपुरामध्ये 3:30 वाजता उठत असतो. किती वाजता? 3:30. लक्ष देऊन ऐका. 3:30 वाजता पंढरपुरामध्ये भगवान शिवजी उठतात आणि उठल्याबरोबर चंद्रभागेवर आंघोळीला जातात आणि आंघोळ करून आल्यानंतर ते भोलेनाथ, ते भगवान शिव, ते उमापती माझ्या पांडुरंगाच्या काकड आरतीला 4 वाजता उभे राहतात. अरे रंबाधिक नाचते उभे तोरुणी आता, घेऊन आला गिरजेचा कांत, घेऊन आला गिरजेचा कांत. रंभाधिक नाचते उभे जोडूनी हात, तिळशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. एका हातामध्ये तिळशूळ आणि एका हातामध्ये डमरू घेऊन तो महादेव, तो भोलेनाथ, तो भगवान शंकर, तो उमापती माझ्या पांडुरंगाची सेवा करतो. म्हणजे सर्वात अग्रगण्य देव कोणता आहे? मला बोलेल द्या नाही, कोणता? पांडुरंग. आता पुढे आहे का? 2023 आणि 2024 मा या मायसले इथला बानटपणा वगैरे यस ना. आणि खरं बोलत बरं कीर्तन मा, खरं बोला ना, सग्गी मायल राग्यास तुमले उन्हामाल काय तुम्हाला घर 12 सोडाली ना नाही. तुम्ही सकाळी असं बी सांगा करंट आल्या आपला कॉलनी मा लय ना कोण तरी चालेल. म्हणून मी निर्भीड वागताय, बोलताना पुरावे देऊन बोलेल मी तुमच्या पुढे. हो, आणि कोणाचा जर कीर्तनात आरोप असेल तर त्याने उभं राहावं, उठावं, सांगावं महाराज हे कुठलं प्रमाण आहे, प्रमाण द्यायला मी तयार आहे. महाराज 2022 आणि 23 मध्ये तुम्ही एवढा बावडटपणा लावला. नवरात्र वर्षातून 2 आहेत. एक चैत्र महिन्यातली नवरात्र आणि एक अश्विन महिन्यातली नवरात्र. चैत्र महिन्यातही नवरात्र येते बाबा. जे लोक वारीला इथून गडावर जातात ना, तुम्हाला हो, गाडी वारी करत इकडनं पायी गडावर जातात, ती चैत्र महिन्यातले नवरात्र आणि अश्विन महिन्यातली शारदीय नवरात्र. 2 नवरात्र आहेत. मग या शारदीय नवरात्रामध्ये जो 9 दिवस उत्सव राहतो, तर या 22 जर तुम्ही थाट विचारा, यासनी कोणता ग्रंथ माहीन धुंडेले अजून मन डोकं काम करायला नाही. 9 दिन्या 9 साड्या हे कोणता ग्रंथ म्हणे माया? 9 दिन्या 9 साड्या कुठल्याच ग्रंथात पुरावा नाही त्याचा. ना देवी भागवतात आहे, ना श्रीमद भागवत महापुराणात आहे, ना शिव महापुराणात आहे, ना गरुड पुराणात आहे, ना गणेश पुराणात आहे. कुठंच त्याचा उल्लेख नाही. पण आगे से आई पीछे ढकाई, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. महाराज नवरात्र येवाना पहिले सर्व बापसले सांगितलं मी, नवरात्र येवाना पहिले 10 दिना पहिले जर आपली बायको आपला संग गोड बोलस होईल, चहा कर देऊ नाही, कॉफी कर देऊ, मग पोहे खातास नाही, काजू बदाम ना शिरा करू, मग समजी लेवाना तुम ना खिसाले कैची बसली. नवरात्र येवान 10 दिन पहिले. महाराज बायको सहजासहजी गोड बोलत नाही, बोलायला लागली समजून घ्यावं. तिथून पुढे 8-15 दिवसात आपल्या खिशाला कैची लागली. महाराज 9 दिवसाच्या 9 साड्या, अजिबात एवढा बावडटपणा करायचा असतो. महाराज इथून तुम्ही चैत्र महिन्यात भर उन्हाळ्यात इथून पाचोरा
भडगाव, चाळीसगाव, मालेगाव, कळवण, गड आणि कीर्तनामध्ये गड यायला टाइम लागत नाही. तुम्ही इथून पाचोरा मधून निघाले, दोन्ही नवरा बायकोसनी विचार करा, आपला संकल्प आहे वारीला जावं, जरूर जा. दोघा नवरा बायकोंनी विचार केला, मला फक्त पांडुरंग सांगायचं आहे. दोघा नवरा बायको पाचोऱ्याहून कॉलनीतून निघाले. दोघांनी संकल्प केला की आपण देवीला एक वारी तरी करावी. इथून पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, मालेगाव, कळवण आणि गड, गडाच्या खाली तोपर्यंत ही माय तो माणूस एकदम व्यवस्थित टकाटक 8 दिवसात गडावर पोहोचले. दोघं नवरा बायको हसत खेळत गड चढले आणि गड चढल्यानंतर गडाच्या पायरीला या मायने हात लावला. ध्यान देणं ऐका, गडाच्या पायरीला या मायने हात लावला. 8 दिन नेमन गई पायी चालत, गड बी नेमन चढणी, पायरीले हात लावा आणि हाय मायना मग काय उनन काय नाही. हाय मायनी तठे झेपोट्या मोक्या कार्यात आणि तिना बरोबर जायल तिना नवरा. तो तिना डावा हात धरस आणि उजवा हात काही लोक जर सांगस मायवुनी मायवुनी मायवुनी, जो मायवुनी बोलस पहिले त्याला काय करू, अंधारी खोली मग वल्ला फोपटी गाई शेपालो उलटा फेटिंग ना बायकोले माय म्हणा करतो. निर्लज्ज, मला सांगायचं काय, तुम्ही वारी करू नका असं नाही ना, करा ना. सांगू तुम्हाला, इथं जर कोणाच्या अंगात देव आणि देवी येत असेल ना, मी माफी मागून बोलतो. हो, माझ्या ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज, नामदेव महाराजांनी एवढे पुरावे लिहून ठेवलेत. देव आणि देवी अंगात येतच नाही. सकारात्मक लक्ष देऊ नये का, देव आणि देवी अंगात येत नाही. अवस्था होणं वेगळं, अवस्था प्राप्त होणं वेगळं आणि अंगात येणं वेगळं. अंगात देव आणि देवी येतच नाही. मग येते कोणाच्या अंगात, येते ना, मी तेही म्हणत नाही येत नाही असं नाही, येते, पण कोणाच्या अंगात येते, जो महिना महिना अंग धुत नाही, 15 दिन दात घासत नाही, जो दिसायला क्रूप आहे, त्याच्या अंगात देव आणि देवी येईल. कारण त्याला असं वाटतं की लोकांनी आपल्याकडे पाहावं, लोकांनी आपल्याकडे सहानुभूतीची लाट करावी, म्हणून तो आव आणतो. देव आणि देवी अंगात येत नाही. मी सांगतो तसं नवरात्रामध्ये जसा या देवीच्या 2 नवरात्र आहेत, तशा माझ्या नाथ महाराजांचा असा पुरावा आहे. नाथ महाराज म्हणतात त्या देवी मागे जाऊ नका, ती देवी म्हणजेच माझा पांडुरंग आहे. कुळाची ही कुळदेवी. आणि हे प्रमाण तुम्हाला पाहिजे नसेल तर प्रमाण नंबर 2 घ्या, नाथांचं आहेत. अरे आषाढी कारंती की तुझी गोंधळाची दाटी ओ, कुंडली दिवटा शोभे वाळवंटी ओ, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटेव, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटेव. बुधो बोला बुधो बोला बुधो बोला, कृष्णाबाई गाऊन गावो. बुधो बोला बुधो बोला, कृष्णाबाई गाऊन गावो. बुधो बोला बुधो बोला, बुधो बोला माऊलीचा. बुधो बोला बुधो बोला, बुधो बोला कृष्ण माऊली बोला. किती गोळा हे नाथांचा पुरावा आहे. अरे आषाढी कारंती की तुझी गोंधळाची दाटी ओ, कुंडली दिवटा शोभे वाळवंटी ओ, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी. महाराज, तुम्हाला देवीला भजायचं ना, मग नवरात्राची वाट पाहू नका. जी माझी कट्यावर हात ठेवून उभा आहे माझा देव, त्या देवाची उपासना करा. तुम्हाला देवीची उपासना करण्याची गरज नाही. तीच देवी म्हणजे माझा देव आहे. महाराज, अजून एक सांगू का तुम्हाला, आपण नेमकं होतं काय महाराज,
नाथ महाराजांचा जर तुम्ही गाथा पडताळून बघितला तर कदाचित आपला माथा ठिकाण्यावरील असे नाथांचे पुरावे. लक्ष देऊन ऐका. समाजामध्ये असे काही देव झालेले, काही देव केलेले, काही देव मानलेले, काही देव स्वयंभू. बोलू नका तुम्ही, फक्त बोलू नका. येणारे येत राहतील आणि मागून येणाऱ्यांनी गडबड करायची नाही. डायरेक्ट पुढे येऊन बसायचं. मागून येणाऱ्यांनी गडबड करायची नाही. कीर्तनात विक्षेप करायचा नाही. जिथं जागा असेल तिथं बसायचं. विठ्ठल विठ्ठल कीर्तनात यायचं असेल तर लवकर यायचं. आणि माझी टेंडन्सी असे, मला कीर्तनात 1 मिनिट नाही 1 सेकंद बिल्ला विक्षेप चालू होत नाही. आता ऐका. काही देव झालेले आहेत, काही देव केलेले आहेत, काही देव मानलेले आहेत, काही देव स्वयंभू आहेत. महाराज झालेले देव, केलेले देव सांगतो आता. महाराज काही देवांचं नाव आपण ठेवलेलं आहे. ते देव नाहीतच पण आपण ठेवले. आपण मनापेक्षा येस नाही. मना माया, तुम्ही जरी सिटीत राहत असाल, सर्वांचे माहेर खेड्यावरचे असते आणि खेड्यातलीच लोक शहरात येतात. मी तुम्हाला असं विचारतो, खरं बोला ना, जोरमा बोला. पोयाना दुसरा दिन आपला भागमा एक देव बसवतस, त्या देवनं नाव काय? काय बरोबर? कोणता देव? भालदेव. हा, कोणता देव माहितीये ना? हा नाही किंवा हा माना डोलावा, हा भालदेव माहितीये ना? मला सांगा तुम्ही, पोयाना दुसरा दिन भालदेव एवढा मोठा शेणना पुला यावानं, असं पाटलं ठेदेवानं आणि शेणले आणि 2 आविण्या टांगवायला यावानं आणि त्याला हायत कुकू लावानं आणि आमनागरकाने बिचारी मागेन बाई भाकर मागाल उनी आमनागरकाने बालदेव बसडे. हात आहे तो बालदेव बसडणारे. कोणता ग्रंथामध्ये येऊ बालदेव? हा महाराज, बालदेव हा देव नाही, त्याचं नाव आपण ठेवलेलं आहे. महाराज केलेला देव येतो आणि माझा पुरावा नाही तो. नाथ महाराज म्हणतात, शिड्या तांब्याचे बाहुले केले, 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 तांब्याचे बाहुले केले, तांब्याचे बाहुले. पाट मांडून वरबाई सविले, पाट मांडून वरबाई सविले, पाट मांडून वरबाई सविले, पाट मांडून वरबाई सविले. अक्षदा पूजिले कंद, अक्षदा पूजिले कंद, अक्षदा पूजिले, कंद, अक्षदा पूजिले. मनाले ते नाव ठेविले, मनाले ते नाव ठेविले, मनाले ते नाव ठेविले, मनाले ते नाव ठेविले. या जगासी लागले वेळ, या जगाची लागले वेळ, या जगाची लागले वेळ, या जगाची लागले वेळ, या जगाची लागले वेळ. नाथ महाराज म्हणतात, शिड्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडूनी वरबाई सविले, गंध अक्षदा पूजिले, मना आले ते नाव ठेविले. या जगाशी लागलंय वेळ, या जगाशी लागलंय वेळ. या जगाला वेळ लागला म्हणतात नाथ महाराज. अरे नको त्या देवाची उपासना करू नका. महाराज अजून श्रीमंत संत महात्म्यांचे असे पुरावे, लोक ज्या देवाची पूजा करायला पाहिजे त्या देवाची करत नाही ना. धन्यवाद म्हणे माया हो. खरंच असं वाटस मोरून तुम्हाला पुढे जन्माले हो. महिने बस का तुम्हाला माना डोलावताना म्हणे माया हो. महाराज नको त्या देवाच्या पाठीमाग लागलो आपण. महाराज एक सांगू तुम्हाला, ज्या देव आहे ना त्याची उपासना करा. नको त्या देवाची उपासना करू नका. नको त्या देवाचा अवडंबर माजू नका. महाराज तो हा देवाचाही देव आणि बढिया माझा पंढरीराव. आणि अजून सांगू, त्या देवाची उपासना करत नाही, खऱ्या देवाला विसरले. अरे गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, विसरून गेले देवा, गेले विसरून खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे आंधळे जाना, तुका म्हणे देवा आंधळे जाना, तुका म्हणे
बनवत झालं वाटत थोडी कीर्तन नाही गिराईक बसला झाले बाराज ना तो बोकर करणार होती शिवाभाऊ सांगवी करणार होती रतीलाल भाऊ नगर देवडे करणार होती शांतरामचा तुम्ही म्हणणार तुम्हाला इतके नाव कस काय आमना तालुकाच तोय आम म्हणणार अरे ना 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 गेले विसरून खऱ्या देवाला विसरले म्हणून आपल्याला आहे तो देव भेटत नाही आणि नको त्या देवाची उपासना तुम्ही मरेपर्यंत केली तो देव प्राप्त होणार नाही प्रसन्न होणार नाही तुम्ही 1000 देवाची उपासना करू नका 33 कोटी देव आहे पण माझ्या एकाच पांडुरंगाची उपासना करा सर्व देव त्यांच्या चरणावर येतात काय बोलतो लक्ष देऊन ऐका आता तुमच्या डोळ्यापुढे उभे पंढरपूर उभा करतो मी उभे हो ज्या पंढरपुराला गेले त्यांचं लगेच ध्यानात येईल कीर्तन आहे मला सांगा पंढरपुरामध्ये इथून जर तुम्ही पाचोऱ्यामध्ये गेलात पाचोऱ्याहून पंढरपूरला गेलात पाचोऱ्याहून पंढरपूर गाडीमध्ये बसलात आणि पंढरपुरामध्ये किंवा पायवारीने गेलात कोणी कशाने जा पंढरपुरामध्ये गेल्या गेल्या आपला एक बजेट आहे आपण काय करतो पंढरपुरामध्ये गेल्या गेल्या जिथं रूम आहे त्या रूम मध्ये जातो आणि रूम मध्ये गेल्यानंतर आहे ते बिड्या रूम मध्ये फेकतो फेकणं वेगळं आणि ठेवणं वेगळं आपण बिड्यार ठेवत नाही फेकतो खोलीला टाला मारला आपण काय करतो जसं उठलो तसं चंद्रभागेवर आंघोळीला जातो आणि आंघोळ करून आलो तर काय करतो दर्शन बारीला नंबर लावतो इथं बसलेल्या सर्व लोकांनी ध्यानात ठेवा तुम्ही पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलंच पाहिजे असा माझा संतांचा आग्रह नाही काय बोलतोय असा माझा संतांचा मुळीच आग्रह नाही तुम्ही नुसतं पंढरपुरामध्ये गेलात चंद्रभागेची आंघोळ केली काही 70 75 80 वर्षाचे पायाने चालता येत नाही डोळ्याला दिसत नाही हात थरथर करतायत शरीर जीर्ण झालेलं आहे त्यांनी फक्त एक वाक्य ऐका फक्त माझ्या पांडुरंगाच्या नामदेव पायरीजवळ जा आणि नामदेव पायरीजवळ गेल्यानंतर तिथं नतमस्तक व्हा आणि माझ्या नामदेव पायरी पासून फक्त माझ्या पांडुरंगाच्या रावडाला फक्त अशी उजवी प्रदक्षिणा घाला लक्ष देऊन ऐका उजवी प्रदक्षिणा घाला नुसती माझ्या पांडुरंगाच्या रावडाला उजवी प्रदक्षिणा जरी घातली तरी तुम्हाला काय पुण्य प्राप्त होतं तुम्ही म्हणणार महाराज नुसतं देव रावडाला प्रदक्षिणा घातली तर पुण्य मी नाही बोलत प्रमाण सांगतो तुम्हाला उजवी घेता रावडासी उजवी घेता रावडासी उजवी घेता रावडासी उजवी घेता रावडासी जळातील पाट कांचनाची जळातील पाट कांचनाची उजवी घेता रावडासी उजवी घेता रावडासी जळते पाट कांचनाची जळते पाट कांचनाची उजवी घेता रावडासी उजवी घेता रावडासी पहिला नियम सांगितला आहे का उजवी घेता रावडासी जळतील पात कांच्या राशी उजवी प्रदक्षिणा जर माझ्या रावडाला घातली माझ्या पांडुरंगाच्या परिणाम आपण करत आलेला पाप ते नाहीस होत तुम्ही म्हणणार महाराज आमचे गुडघे दम मारत नाही एवढ्या गर्दीत आम्हाला चालता येत नाही चालू नको नियम नंबर 2 आता कितला नियम सांगितला ध्यान ठेवा बरं नियम नंबर 2 फक्त रावडाच्या पाठीमाग जा रावडाच्या पाठीमाग गेल्यानंतर ओ माय ओ आजी इकडे ध्यान दे हा रावडाच्या पाठीमाग गेल्यानंतर तिथं नुसतं असे उभे राहा रावडाच्या पाठीमाग जिथं लोक पांडुरंगाचं दर्शन घेऊन बाहेर येतात तिथं उभा राहा आणि तिथं उभं राहिल्यानंतर माझ्या फक्त पांडुरंगाचे पाठ पाय सर्व वारकऱ्यांना सांगणे माझा देव किती सोडा आहे भोळा आहे साधा आहे सरळ आहे
आणि लवकर प्रसन्न होणार आहे. महाराज माझ्या पांडुरंगाची पाठ पाहिली, नुसतं पाठ पाहिली तरी पुण्य आहे. प्रदक्षिणा घालायची नाही, नको घालू, नुसतं माझ्या देवाची पाठ पाय. तुम्ही म्हणणार महाराज देवाची पाठ पाहायला आम्ही जाऊ, पण तिथं बुक्कावाले, बांगडीवाले, माडीवालेच असतात, आम्हाला देवाची पाठ दिसत नाही. मग महाराज देवाची पाठ पाहिली तर काय पुण्य आहे? देवाची पाठ पाहिली तर नियम दुसरा सांगितला. देवाची पाठ पाहिली तर काय पुण्य आहे? पाहता रावणाची पाठ कीर्ती गळाली 360. पाहता रावणाची पाठ, किती गोड पुरावा आहे. रावणाची पाठ पाहिली तर किती तीर्थ घडतात. ए म्हणा दादा कितला, नुसती काशी गोदावरी शिप्रा यमुना जमुना कावेरी नाही, 360 तीर्थ नुसती पाठ पाहिल्यानंतर मिळतात. कोणाची पण, आपली नाही बरं, देवाची. आणि तोही पंढरपूरच्या पांडुरंगाची पाठ पाहिली तर 360 तीर्थ घडतात. तुम्ही म्हणणार महाराज एवढ्या गर्दीत आम्हाला पाठ पाहणं जमत नाही. कितवा नियम सांगितला? पटकन पटकन दुसरा. आणि या 2 नियम ज्यांना ध्यानमाने होणार त्यांनी तिसरा नियम ध्यानमान ठेवा. चौथा शपथ आहे सांगावणे मी आधी. तिसरा नियम असा आहे, रावणाच्या पाठीमागच आहे जी उभी गली आहे तिथं फोटो हो माडी विकले जातात. रावणाच्या पाठीमाग गेल्यानंतर तिथं 200 मीटर अंतरावर राधाकृष्णाचं मंदिर आहे. पंढरपूरच उभं करतो तुमच्या पाचोऱ्या शहरात. 200 मीटर अंतरावर राधाकृष्णाचं मंदिर आहे. आणि तिथं उभे राहा. आणि तिथं उभं राहिल्यानंतर तो नियम पंढरपूरच्या बडव्यांनी माझ्या तुकोबरांच्या गाथ्यामध्ये प्रमाण पाहिलं, तेव्हापासून तो पंढरपूरच्या बडव्यांनी तो नियम चालू केला. तुम्ही आषाढी आणि कार्तिकी वाडीच्या वेळेत जर पंढरपुरामध्ये गेलात तर पांडुरंगाच्या कळसाच्या वरती भगवी पताका लावलेली राहते. भगवी पताका. तुम्ही राधाकृष्णाच्या मंदिराजवळ जा आणि मंदिराजवळ गेल्यानंतर फक्त अशी वर मान करा आणि त्या पताक्याचं दर्शन घ्या. तुम्ही म्हणणार महाराज नुसतं पताक्याचं दर्शन घेतलं तरी पुण्य. तो माझा देव आहे, तो माझा पांडुरंग आहे, त्याचं महिमान सामान्य नाही तर सर्वसामान्यांना कळणार नाही. आणि नुसतं पताक्याचं दर्शन घेतलं काय पुण्य महाराज? पुण्य. पाहता रावणाची ध्वजा त्याने मुक्ती मिळे सहजा. नुसती ध्वजा पाहिल्यानंतर सलोकता समीपता स्वरूपता सायुज जाता 4 मुक्त्यांपैकी एक मुक्ती भगवान परमात्मा आपल्या नावे करतो. नुसतं काय पाहिल्यानंतर? पताका नाही, नुसतं पाहणं नाही, काय करणं? हात जोडून दर्शन घेणं. कितवा नियम सांगावं? आणि या 3 नियम ज्यांना ध्यान मारायणाने त्याने चौथा ध्यान मा ठेवा. शपथ या ते 5वा सांगावं. आणि खरंच नाही जे 5वा सांगू का ताई तुम्ही महाराज? समजा तुम्ही म्हणणार महाराज आमचं उजवी घेणं जमत नाही, आमची पाठ पाहणं जमत नाही, आमचं ध्वजेचं दर्शन घेणं जमत नाही. मग एक काम करा, काही लोक शॉर्टकट दर्शन घेतात. शॉर्टकट दर्शन त्याला मुख दर्शन म्हणतात. नुसतं तुम्ही मुख दर्शनाला 1 तास भारीत उभे राहिले तरी तुम्हाला देवाचं तोंड दिसतं. महाराज तुम्ही नुसतं माझ्या देवाचं डोळे भरून तोंड पाहिलं तरी कोटी ब्रह्महत्येचं पातक जात. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्महत्येचं पातक नुसतं भगवंताचं तोंड पाहिल्यानंतर जातं. तुम्ही म्हणणार महाराज एवढ्या गर्दीत 1 तास उभं राहिला आमचे गुडघे दम मारत नाही. नको राव रे उभा. तू उजवी प्रदक्षिणा घेऊ नको, तू पाठ पाहू नको, तू ध्वजेचं दर्शन घेऊ नको, तू मुख दर्शन घेऊ नको. या 4 नियम ज्यांना ध्यानमाने त्याने 5वा नियम ध्यानमा ठेवा. 6वा खरंच सांगावणे आधी. 5वा नियम असा आहे, तुम्ही ज्या बिल्डिंगच्या मध्ये मुक्कामाला असाल, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या रावणाच्या अवतीभोवतीमध्ये तुमची बिल्डिंग असेल, त्या बिल्डिंग मध्ये जर तुमचा मुक्काम असेल, त्या बिल्डिंगच्या टेरेसवर चढा. चढले का टेरेसवर? हो म्हणा ना. हा मग काय म्हणजे सकाळी नुसता बिल्डिंगच्या टेरेसवर चढा. त्याला तुकाराम महाराजांचा पुरावा आहे. बिल्डिंगच्या टेरेसवर चढल्यानंतर फक्त खाली उतरायचं नाही. आंघोळ बी बिल्डिंग मध्येच करायची, बाथरूम बी बिल्डिंग मध्येच करायचं, खाणं बी बिल्डिंग मध्ये, झोपायचंही बिल्डिंग मध्येच. फक्त वरती चढा टेरेसवर.
टेरेसवर चालल्या, माझा पांडुरंगाचा कळस दिसतोय तुम्हाला? हो, नुसतं माझ्या पांडुरंगाचं कळसाचं दर्शन घ्या. नुसतं कळसाचं दर्शन घेतलं तरी पुण्य, तरी पुण्य. काय तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश अहंकाराचा तात्काळ हे नाश, अहंकाराचा तात्काळ हे नाश. तुका म्हणे मोक्ष देखिया कळो, तुका म्हणे तुका म्हणे मोक्ष देखिया कळो, तुका म्हणे मोक्ष देखिला कश. तात्काळ हा नाश अहंकाराचा, अहंकाराचा. तात्काळ नाश अहंकाराचा, अहंकाराचा. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकू नका. हो, जे लोक इतर देवाची उपासना करतात त्यांनी माझं कीर्तन बारीक आहे का? नुसतं कळसाचं दर्शन घेतलं, कळसाचं. हो, तात्काळ हा नाश अहंकाराचा. मला सांगा, असं एखादा देव दाखवा मला, त्याचं कळसाचं दर्शन घेतल्याबरोबर अहंकार जातो. सांगा बसलेल्यांपैकी. नाहीच. फक्त माझा पांडुरंग आहे, जो विटेवर उभा आहे, गटेवर ज्याचे हात आहेत, तो आनंदकंद भगवान परमात्मा. असं आहे, नुसतं कळसाचं दर्शन घेतलं तरी अहंकार जातो. कितवा नियम सांगितला? आमले काय माहिती महाराज? कितवा? 5वा. आणि या 5 नियम ज्यांना ध्यानमा राहणार नाहीत त्याने 6वा नियम ध्यानमा ठेवा. 7वा खरंच सांगावणे, आणि खरंच 7वा नियम नाही आहे. 6वा नियम असा आहे, जर कदाचित तुम्ही इकडनं जर पंढरपुरामध्ये जर मोटरसायकलने गेलात किंवा एसटीने गेलात, तुम्ही इथून निघालात, पाचोरा पंढरपूर गाडी धरली, पाचोरा, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्याबाई नगर, करमाळ, टेंभुर्णी, पडतेवाडी, घुरसाड. लक्ष देऊन ऐका आता. दोघ बघा, माझा पांडुरंग किती सोपा आहे. तुम्हाला दर्शन घ्यायला जाण्याची गरज नाही. ओ ओ शांत. ते खाली ठेव घाले, ठेव घाले, ठेव. आगाऊपणा करू नका. महाराज इथून पंढरपूर गाडी पकडली तुम्ही, दोघं नवरा बायकोने ठरवलं किंवा गावातल्या 2-4 जणांनी ठरवलं, महाराज इथून पाचोरा, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्याबाई नगर, करमाळ, टेंभुर्णी, पडतेवाडी, घुरसाडा. घुरसाड्याच्या पुढे 3 किलोमीटरवर चंद्रभागा एसटी स्टँड. पंढरपूर हुबेहूब करतो तुमच्या पुढे. चंद्रभागा एसटी स्टँडला कंडक्टरने सिंगल बेल मारली, गाडी थांबली. गाडी थांबल्यानंतर गाडी गच्च भरलेली आहे पाचोऱ्यामधूनच, डायरेक्ट पंढरपूरची सीट आहेत. आणि एसटी मध्ये कंडक्टर उभ्याने सीट घेत नाही लांबच्या पल्ल्याला. जेवढे सीटावर बसता येतील 50-52 लोक फक्त एसटी मध्ये होते. नेमकं चंद्रभागा एसटी स्टँडला गाडी पोहोचली, तुम्ही पाचोऱ्यामधून गेलेला आहात. महाराज सर्व लोक उतरू द्या, सर्व लोक. तुम्ही म्हणणार महाराज आम्ही उतरायचं नाही, अजिबात गडबड करू नको. सर्व लोक उतरू द्या. तुम्ही म्हणणार महाराज उतरले, कंडक्टर ड्रायव्हर त्यांनाही उतरू द्या. उतरले, मग गाडीत फक्त आम्ही दोघंच आहेत. मग ऐक आता, त्याला नामदेव महाराजांचा पुरावा आहे. गाडीला पायऱ्या 3. माझा देव किती सोपा आहे. पहिली पायरी उतर, दुसरी पायरी उतर, तिसऱ्या पायरीवर 1 पाय आणि 1 पाय पंढरपुराच्या भूमीत म्हणजे चंद्रभागा एसटी स्टँडला लाव, भूमीला लाव आणि ठेवल्या ठेवल्या उचल आणि कंडक्टरला पुन्हा सीटवर बस आणि कंडक्टरला सांग पंढरपूर पाचोरा. तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही का गोया सरी घ्या, तो नुसतं पाय ठेवा ना, पुण्य होई का? तुम्ही का गोया सरी जायला तो महाराज? काही लोक शंका घेतील ना. हो, नुसतं तिकीट खाली करायला जायचं का? आम्ही 700 रुपये फुकट द्यायचे का कंडक्टरला? हो महाराज, नुसतं पाय ठेवण्याचं पुण्य. नामदेव महाराज म्हणतात, माझ्या पंढरपुरामध्ये माझा देव एवढा सोपा, एवढा साधा, एवढा सरळ आहे.
महाराज इतर देवाच्या ठिकाणी तुम्ही जर भूमीत गेले तर तुम्हाला पाय ठेवण्याचं पुण्य मिळणार नाही, पण माझा पंढरपूरचा पांडुरंग असा आहे की नुसतं पंढरपूरच्या भूमीला पाय लावला तरी पुण्य. काय पुण्य ऐका आता. वाराणसी 1 महिना पायी चाललं, वाराणसी 1 महिना पायी चाललं, जे पुण्य तुम्हाला वाराणसीचं मिळेल ते वाराणसी 1 महिना पायी चालण्याची गरज नाही, तेवढं पुण्य तुम्हाला गोदावरीच्या एका स्नानात मिळेल. ऐका, वाराणसी 1 महिना पायी जाऊ नका, ते गोदावरीचे एक स्नान करा, तुम्हाला वाराणसीचं पुण्य मिळेल. आणि वाराणसीच्या 1 महिन्याचं पुण्य आणि गोदावरीच्या एका स्नानाचं पुण्य माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भूमीला पाय लावल्यानंतर मिळतं. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. वाराणसी चाले 1 मासा, वाराणसी चाले 1 मासा, वाराणसी चाले 1 मासा, वाराणसी चाले 1 मासा. गोदावरी खरे 1 दिवसा, गोदावरी खरे 1 दिवसा, गोदावरी खडे 1 दिसा, गोदावरी खडे 1 दिसा. पंढरी पाऊल परी असा, पंढरी पाऊल परी असा, पंढर पाऊल परीसा, पंढर पाऊल परीसा. ऐसा कसा नामाचा, कसा नामाचा. वाराणसी चाले 1 मासा, वाराणसी चाले, वाराणसी चाले 1 मासा, वाराणसी चाले 1 मासा. वाराणसी चाले 1 मासा, वाराणसी चाले 1 मासा, वाराणसी चाले 1 मासा, वाराणसी चाले 1 मासा. काय गोड आहे ऐका. वाराणसी चाले 1 मासा, मासा म्हणजे ज्याला श्रावण मार्गशीर्ष माहित नाही तो मासा नाही बरं. मासा म्हणजे महिना. ते गोदावरी घडे 1 दिवसा, पंढरी पाऊल परी असा, ऐसा ठसा नामाचा. कितवा नियम सांगा हो? कितवा? 7वा. महाराज ऐका ना. आणि या 7 नियम ज्यांना ध्यानमा राहणार नाहीत त्यांनी 8वा नियम ध्यानमा ठेवा. पण या 7 नियममा एखादा नियम बी ज्यांना ध्यानमा होईल त्यांनी 8वा नियम ध्यानमा ठेवा आणि गरज नाही. पण या 7 नियममा एक बी नियम ज्यांना ध्यानमा नाही त्यांनी 8वा नियम पक्का ध्यानमा ठेवा. तो एकदम सरळ, साधा आणि सोपा आहे. इकडं लक्ष द्या. तुम्ही पाचोरा एसटी स्टँडला जाऊ नका, रेल्वे स्टेशनला जा. रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर बोलू नका, ब्रिजवर चढा. ब्रिजवर चढल्यानंतर पाचोराला न थांबणारा सुपरफास्ट एक्सप्रेस कुठूनही आला पाहिजे. इकडनं मुंबईकडनं म्हणा किंवा नागपूरकडनं म्हणा, सुपरफास्ट एक्सप्रेस आला पाहिजे. सुपरफास्ट एक्सप्रेस आणि त्याला पाचोऱ्याला थांबा नाही, न थांबणारा एक्सप्रेस आला पाहिजे. तुम्ही असे ब्रिजवर चढले पाहिजे आणि नेमका एक्सप्रेस येवा नागाव तुम्हाला उडी मारण गाव एकवाल पाहिजे. तुम्ही म्हणणार महाराज आम्ही मरू ना. ओ करंटात ना जिता राहीन फायदा काय रे हो. इथला 7 नियम सांगे संध्यान माने 8 वाजले काय वाटणं महाराज काहीतरी सांगे राहणार हो. मर जाईन त्यांपेक्षा जिता राहीन फायदा काय तुला. इथला 7 नियम माझ्या देवाने सांगितले. किती गोड सांगितले दादा. हो माझा पांडुरंगासारखा सोपा देव नाही. हो तुम्ही कुठल्याही देवाची उपासना करा, कुठल्याही देवाची भक्ती करा, सर्व देव माझ्या पांडुरंगाच्या चरणावर येतात. हो महाराज नाथ महाराजांनी ज्या वेळेला समाजाने नाथ महाराजांना विचारावं, नाथ महाराजांनी सांगावं, नाथ महाराज तुम्ही नुसत्या पांडुरंगाचेच गोडवे गातात. नाथ महाराज म्हणतात नाही नाही, तुम्हाला तो देवाचं महिमान कळणार नाही. तो देव महाराज नाथ महाराजांनी भारुडं केली. भारुडं काय केली? लोकांना मनोरंजन म्हणून नाही, लोकांना अध्यात्माची गोडी लागावी म्हणून नाथ महाराजांनी मनोरंजनातून भारुडं केली. पण आता सांगू तुम्हाला, अलीकडे भारुडकारांनी एवढी चव घातली, त्याच्यातल्या त्याच्यात आमच्या कीर्तनकार लोक भारुड करायला लागले, त्याच्यातल्या त्याच्यात साडी नेसायला लागले. हा फार मोठा वाईट गुण आहे. मला कोणावर टीकात्मक बोलायचं नाही. महाराज एक वाक्य सांगतो तुम्हाला,
कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे हास्य विनोदाचं साधन नाही. कीर्तनामध्ये विनोदाची झालर असावी, पण विनोद म्हणून कीर्तन नसावा. कीर्तनामध्ये माझा पांडुरंग आणि माझे ज्ञानोबा तुकोबा नाथ नामदेवराय यांचे चरित्र वर्णन करणारा कीर्तन असावा. नाथ महाराज असे पाचोऱ्या शहरात आले आणि पाचोऱ्या शहरामध्ये आल्यानंतर नाथ महाराजांनी पाचोऱ्या शहरातल्या सर्व महिला एका श्रीराम चौकात गोळा केल्या आणि नाथ महाराज असे आवाज द्यायला लागले. माझ्या मायावर सरळ नाथांच्या भारुडाचा अर्थ तुम्हाला सांगतो. गोड भारुड होतं नाथांचं. या जगात श्री शब्द दोन वापरतो, बोलू नका, शब्द दोन वापरतो. स्त्री धनावर प्रेम करते का धन्यावर प्रेम करते? जोरमा बोला. धनावर का धन्यावर? धनावर. बरोबर. वा, कशा गोड बोलायनात म्हणे मायावर. धनावर प्रेम करते. आता धना, हो, धन आणि धन्या याच्यामध्ये फरक आहे. धन म्हणजे धन आहे आणि धन्या म्हणजे नवरा आहे. प्रत्येक कलियुगातली स्त्री जेवढी धनावर प्रेम करते तेवढी धन्यावर प्रेम करत नाही ना. धन्यवाद. अजून डबल बोला ना. त्यानंतर धन्यवाद. नवऱ्यावर प्रेम करत नाही. नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराज असे श्रीराम चौकात आले आणि नाथ महाराजांनी सर्व महिलांना एकत्र गोळा केला. विठ्ठल 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 विठ्ठल. नाथ महाराजांनी सर्वांना गोळा केला. गोळा केल्यानंतर आवाज दिला. ऐका आवाज आता. केसारी. नाथ महाराजांचा भारुड हा. केसारी केसारी फणी घे मैना काळी पोत मणी घे. केसारी पोत घे. केसारी फणी घे मैना काळी पोत मणी घे. केसारी पूर्वी जुना काळ 2000चा मागचा इतिहास बघा. 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90 त्यावेळेला खेळोखेळी ती फणी विकायला यायचे. बरोबर आहे का? फणी फणी काबाई केत म्हणे आज माया हो. वा. फणी काबाई के. हा बर. नाही ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत आल्या. केसारी म्हणजे तीच फणी. केसारी फणी गे मैना काळी पोत म्हणी गे. माझ्या माया हो, तुमच्या शरीरावर किती अलंकार आहेत याला किंमत नाही. ज्या दिवशी तुमचा धन्यारूपी अलंकार तुमच्या जीवनातून निघून गेला, तुमचं शरीर संपूर्ण इंद्रिय जरी तुमच्या अलंकाराने मळलेले राहिले ना, संपूर्ण शरीर आणि इंद्रिय सरी अलंकाराने मळलेलं राहिलं ना, आणि हा जर अलंकार तुमच्या गळ्यात नसेल ना, तर तुमच्या गळ्यातल्या, तुमच्या पायातल्या, तुमच्या हातातल्या अलंकारांना शून्य किंमत आहे. ऐका पुढे. केसारी फणी गे मैना काळी पोत म्हणी गे. काळी पोत बाराण्याला. काय नाथ महाराज हुशार होते. किती चिंतन गोळ मानलेलं आहे त्यांनी. काळी पोत म्हणजे 8 आणा आणि 4 आणा. तेल कितला म्हणत आधी या पोराला 4 आणा 8 आणा याद नाही यावा. हा त्या 10-12 वर्ष घ्या त्याला बनवाले. काळी पोत बाराण्याला. धनावर प्रेम करणाऱ्या ऐका आता. काळी पोत बाराण्याला आयुष्य माग तुझ्या धन्याला. कोणाला? तुम्ही झोपेनी जायला. आयुष्य माग तुझ्या धन्याला. ओ केसारी फणी गे मैना काळी पोत म्हणी गे. अजून दुसरं वाक्य वापरलं. आताचे आमचे महाराज लोक म्हणतात बायांनी टिकल्या लावू नये. अजिबात नाही, लावाव्या जरूर. कारण नाथ महाराजांनी जर आता म्हटलं टिकली लावू नये, तर नाथ महाराजांनी टिकली हा शब्द भारुडामध्ये सांगितलेला आहे. ज्या अर्थी नाथ महाराज भारुडामध्ये टिकली शब्द वापरतात
त्या अर्थी नाथ महाराजांना माहित होतं किंवा माहित असावं की इथून पुढच्या येणाऱ्या स्त्रिया टिकल्याच लावतील, म्हणून टिकली लावणाऱ्यावर टीका करणं इथं काम नाही. नाथ महाराजांनी पुढचं वाक्य वापरला, काजळ टिकली आठाण्याला. काजळ आणि टिकलीना पाकिटना भाव नाथ महाराजने भारुडमा सांगा. काजळ टिकली आठाण्याला, कितीला सांगितली म्हणे माया? आठाणा. सौभाग्य माग तुझ्या धन्याला. पहिल्यांदा सांगितलं आयुष्य माग. काजळ टिकली आठाण्याला, सौभाग्य माग तुझ्या धन्याला. ओ केसारी फणगे मैना काळी पोत म्हणी घे. तसं नाथ महाराज म्हणतात, जसं व्यवहारामध्ये स्त्री किती सुंदर आहे याच्यापेक्षा तिचा जर धन्यारूपी अलंकार तिच्या जवळ नसेल तर तिचा सौंदर्याला जसं किंमत नाही, तिच्या रूपाला जसं किंमत नाही, तिच्या इंद्रियामध्ये जे अलंकार असतील त्या अलंकाराला किंमत नाही, तसं हा मनुष्य देह भगवंताने आपल्याला दिलेला आहे. नाथ महाराज म्हणतात, जर माझ्या नवऱ्याचे अलंकार तुम्ही धारण केले नाहीत, कोणते? एक, गळ्यामध्ये तुळशीची माळ हे माझ्या भगवंताचं मंगळसूत्र आहे, आणि कपाळाला गोपीचंदन टिळा हे माझं भगवंताचं सौभाग्य आहे. नाथ महाराज म्हणतात, जर तुम्हाला माझ्या देवाला नवरा म्हणून स्वीकारायचं असेल, देवाला बाप म्हणून स्वीकारायचं असेल, देवाला भाऊ म्हणून स्वीकारायचं असेल, देवाला तुम्ही कोणत्याही नात्यांनी स्वीकारा, देव तुमच्या जवळ यायला तयार आहे. पण येताना तुम्ही अगोदर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ म्हणजे हे देवाचं मंगळसूत्र आहे, आणि कपाळाला बुक्का लावा, नाही तर टिळा लावा, नाही तर गोपीचंदन लावा. नाथ महाराज म्हणतात, देवाला असे गण आवडतात, त्याच्यापैकी एक प्रकार जो माळ घालतो, जो टिळा लावतो, समजायचं तो माझा नामधारक आहे. आणि नाथ महाराज म्हणतात, जो माझं नामचिंतन करतो तो मला आवडतोच. अभंगाचं पहिलं, अवडे देवासी तोई का प्रकार, 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 आवडे देवासी तोय का प्रकार,
हे सांगावं लागत नाही. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक. महाराज आम्ही नामाचे धारक आहेत. साधं साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, साधं साधं. तुम्ही कुठल्याही देवाचं नामचिंतन करा, त्या रामचिंतनामध्ये विशेष पावर आहे. माझ्या पुढे सर्व शिकलेली मंडळी बसलेली आहे, गोड ऐका. हो, मी तुम्हाला वाक्य सांगतो, फक्त ध्यान देऊन ऐका. आज सुद्धा हिंदू समाजाला त्याचं धर्म कोडं पडलेलं आहे. आज हिंदू धर्मामध्ये प्रत्येक जीव जन्माला आला, त्या प्रत्येक जीवाला माझी फेट्या सगळं डोकं ठेवून विनंती आहे. सकाळी उठल्यानंतर जर आपला एखादा माणूस जर आपल्याला भेटला धर्मातला, तर आपण त्याला काय म्हणतो? जोरात बोला, जोरात जोरात. हा, इथला गुंगाई का बजायला तुम्ही? जोर मार बोला ना, जोर मार. काय म्हणतो? म्हणजे देवनं नाव लेवाल बी कटाय म्हणता आपले, म्हणजे इथला आय शेल जायला आपण. राम राम. बरं, साधा प्रश्न आहे माझा. राम राम हे दोनदाच का म्हटलं जातं? तुझ्यातला राम, माझ्यातला. कदाचित हे कारण असू शकतं, त्याच्याबद्दल मला घेणं देणं नाही, पण त्याच्यातलं खरं कारण असं आहे, राम नामामध्ये एवढी ताकद, एवढी कॅपॅसिटी, एवढी व्हील पॉवर आहे. इथं डॉक्टर, वकील, इंजिनियर, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 शिक्षक, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. इथं जर बरेचसे शिकलेले असतील, SSC शिकार, BA बेकार, MA मोकार चिकार शिकलेले असतील, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण ऐका. हो, राम राम दोनदाच का म्हणतात याचं परिपक्वतेचं कारण सांगतो, लक्ष देऊन ऐका. आणि जर पटलं ना, टाळी पाचोऱ्याच्या स्टँड पर्यंत, अर्धा जारगाव चौफुलीपर्यंत गेला पाहिजे, इकडनं अंतुर्लेपर्यंत आवाज गेला पाहिजे टाळीचा. फक्त ध्यान देऊन ऐका पहिले. हा, नाही ते काही काही सांगा आणि पहिले धूम ठोक देतात, म्हणजे त्याचं कीर्तनच समजत नाही, असं समजेल. जर रामराम शब्दाचा अर्थ कळाला ना, तर टाळीचा आवाज इकडे जारगाव आणि इकडे अंतुर्लेपर्यंत गेला पाहिजे, आणि इकडे गोराडखेड्यापर्यंत गेला पाहिजे. फक्त ऐका, र हे अक्षर उजळणीच्या पुस्तकामध्ये 27व्या क्रमांकाचं आहे. आता सर्वांनी बोला, सर्वांनी. हा, जोरात बोला, आळस करू का? राम, जोरात, राम. हा, बरं, आता तुम्ही राम म्हटले, काय फरक वाटला बरं? राम म्हणताना आमले काय माहिती मला, एवढा फरक नाही समजा आमले. ऐका, र हे अक्षर उजळणीच्या पुस्तकामध्ये 27व्या क्रमांकाचं आहे, आणि दुसरा शब्द आहे म. म हे उजळणीच्या पुस्तकामध्ये 25व्या क्रमांकाचं आहे. 27 आणि 25 बेरीज किती होते? 52. मग पटापटा बोला. हा, 52. आणि राम या शब्दामध्ये व्याकरण दृष्टीने जर विचार केला, व्याकरण आणि मराठी व्याकरण ज्याचं परिपक्व असेल त्याचं ध्यानात लगेच येईल माझं बोलणं. राम या शब्दामध्ये एका शब्दाचा उच्चार होतो, त्याला आ म्हणतात. रा होतो का आचा उच्चार? हो, रा आचा उच्चार होतो. र 27, म 25, 27 आणि 25 52, आणि आ हे द्वितीय क्रमांकाचं अक्षर आहे. 27, 25, 52 आणि 2 54. एकदा राम म्हटल्यानंतर बेरीज होते 54. दुसऱ्यांदा राम म्हटल्यानंतर बेरीज होते 54. 54 अधिक 54 108. दोनदा राम म्हटल्यानंतर 108 म्हणी जपण्याचं पुण्य आपल्याला मिळतं, म्हणून लोक राम 108 म्हणी नुसतं दोनदा राम म्हणानंतर. पण महाराज खरं सांगू, आज मराठी कुठंतरी लोप पावलेली दिसते. माझे नाथ महाराज म्हणतात, दादा ज्ञानोबारायांनी सुद्धा मराठीचं कौतुक करून सांगितलं, दादा आज आपला भरकटलेला समाज इंग्लिश मीडियम कडे वळला, तो भाग सोडून द्या. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, इंग्लिश मीडियमला जर तुम्ही वर्गात गेले, ते 10वी नापास 12वी नापास पोरं टीचर म्हणून आहेत. 10,000 पगार, बिन पगारीन फुल अधिकारी. इंग्लिश मीडियमच्या टीचरांना जास्त पगार नाही, कारण त्या 12वी पास आहेत, त्या कुठे चालतात नाही. चला इंग्लिश मीडियमली, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, शिकाल तेवढं 1 2 3 4. महाराज एवढं शिकवण्याचं काम त्यांच्याकडे. मी सांगू तुम्हाला, माझी मराठी एवढी पॉवरफुल आहे ना, अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यात उत्तर महाराष्ट्रात चांगल्या चांगल्या MA झालेल्या, हो स्टेजवर बोलतो याचं मला भान आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या MA झालेल्या माणसाला आज सुद्धा शुद्ध मराठी बोलता येत नाही. हे दुर्दैव आपल्या उत्तर महाराष्ट्रातलं आहे. उत्तर महाराष्ट्रातला माणूस कुठेही जाऊ द्या, तो खानदेशी म्हणून ओळखला जातो. कुठेही जाऊ द्या, कशी मराठी बोलू द्या त्याने,
खानदेशी म्हणून ओळखला जातो. कारण ज्ञानोबा राय म्हणतात, गोड बोलतात. मराठी किती पॉवरफुल आहे. माझी मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी ओघी या जगा. ज्ञानोबा राय म्हणतात मराठी एवढी पॉवरफुल आहे, सर्वांमध्ये अवघड भाषा मराठी. अजून चांगल्या चांगल्या भजनींना कळालं नाही. रूप पाहता लोचनी कसं म्हणतात. हो, चांगल्या चांगल्या म्हणतो मी. रूप पाहता लोचनी, नीला पहिली नाही विलांटी, दुसरी विलांटी, म्हणून तो दीर्घ म्हणावा लागतो. रस्व आणि दीर्घ ज्याला कळलं त्याला मराठी व्याकरण कळलं. महाराज पुढे सांगतो, मला फार वेळ तुमचा घ्यायचा नाही. मराठी काय आणि इंग्रजी काय. ज्यांचे पोरं इंग्लिश मिडियमला तुम्ही खुशाल टाका, माझं दुमत नाही. पैसे तुमचे जात आहेत, माझं काय बापाचं जात आहे. पण मी सांगू, आपण मराठी मीडियमची लेकर आहे. मराठी मीडियमला महाराज चांगले चांगले प्रोफेसर झाले, इंजिनियर झाले, अधिकारी झाले. आम्ही सुद्धा मराठी मीडियमचा लेकरू आहे. पण सांगू तुम्हाला, आता फॅट निघालं. मराठी आणि इंग्रजीतलं अंतर सांगतो, ऐका आता. हो, अंतर काय मराठीतलं आणि इंग्रजीतलं. आणि इंग्लिश मिडियमला पोरं कोणी टाकावेत, ज्यासनी मायले थोडंफार ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, बापली हे सुनत्या ना पोरी इंग्लिश मिडियमला घ्यात काही हरकत नाही. पोऱ्या इंग्लिश मिडियमले आणि सरसने सांगत, तू ना पालकले बोलायलंय, पालक मिटिंग आहे, घ्या वडील, का हो तुम्ही याचे मालक. बाप म्हणे हो, म्हणे करा असं, तो म्हणे लावा अशाही. असा उलटा पोप निघायच्या बालाला पाहिजे तुले. पोऱ्या इंग्लिश मिडियमला जाई राहणार. 2-4-8 दिवस झाले, शिक्षकांनी पोरांना सांगितलं, म्हणे का रे तुना बापून तर आधीतून मारला ये जो, आता आईंची मीटिंग आहे. हाय माय गई मस्त पैकी उच्ची टाकणी शांडल. आता पोऱ्या इंग्लिश मिडियम मध्ये जाई राहणार. 70,000 रुपये भरेल. आई अशी टक 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 गई. आणि मॅडमने सांगा, म्हणे ताई तुम्ही याची आई. म्हणे हो. म्हणे करा सही, म्हणे लावा शाही. आया पोऱ्या इंग्लिश मिडियमला दाळानी ना हो. म्हणे माय महाराज इंग्लिश मिडियमला कोणाची पोरं पाठवावी. महाराज इंग्लिशचं मराठीतलं अंतर सांगतो, मराठी किती पॉवरफुल आहे. अजून चांगल्या चांगल्या लोकांना मराठी कळाली नाही. ती माझ्या ज्ञानोबारायने 750 वर्षापूर्वी सांगितली होती. ऐका, येणाऱ्या जाणाऱ्यांकडे ध्यान देऊ नका, आपल्याकडे टायमिंग कमी आहे. ए फॉर ऍपल पासून जी सुरू होते, ए फॉर ऍपल पासून जी सुरू होते आणि झेड फॉर झबऱ्यामध्ये जी थांबते तिला इंग्रजी म्हणतात. ए फॉर ऍपल पासून जी सुरू होते आणि झेड फॉर झबऱ्यामध्ये जी थांबते तिला इंग्रजी म्हणतात. म्हणजे फळापासून सुरू होते आणि प्राण्याजवळ जी येऊन थांबते तिला इंग्रजी म्हणतात. फळापासून जी सुरू होते आणि प्राण्याजवळ जी येऊन थांबते तिला इंग्रजी म्हणतात. पण माझी मराठी बघा ना दादा, किती गोळ आहे, किती गोळ आहे. म्हणजे अज्ञानीपासून जी सुरू होते, म्हणजे अज्ञानीपासून जी सुरू होते आणि ज्ञानी जवळ जी येऊन थांबते तिला माझी मराठी म्हणतात. त्या मराठीची लेखना ज्ञानोबारायांची भाषा मराठी होती, पण प्राकृत होती. तुकोबारायांचा गाथा मराठीत आहे. अजूनही लोकांना गाथा कळाला नाही. नाथ महाराजांचे भारुड मराठीत आहे, तरी लोकांना भारुड करायला नाहीत. नाथ महाराज आपल्याला आवर्जून सांगतात, दादा 108 मणींची माळ घाला, गड्याला कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि माझ्या भगवंताचं नामचिंतन करा. आणि नामचिंतन असं करा की ते देवाला पावलं पाहिजे. नाही ते मनी नाही भाव, देव मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, आशाने मिळायचा नाही रे. महाराज देव आशाने भेटत नाही. आणि मी माझ्या तरुण पोरांना विनंती करतो, तरुण पोरं बोटावर मोजण्यासारखे आहेत. बरं जास्त सांगतो, ज्यांचे माय आणि बाप हयात येत ना, मी माय बापावर बोलतच नाही बरं का, अजिबात बोलत नाही. माय बापावर कोण बोलतं सांगू का तुम्हाला. माझ्या समोर युट्यूब चालू आहे, मला याचं जाण आहे. पण सांगू, ज्याने 15 मिनिटं कीर्तन माय, 15 मिनिटं बाप, 15 मिनिटं छत्रपती शिवाजी महाराज आणि 15 मिनिटं गाय संगी समजी लेवा ना यांना, पण तेवढंच तेवढा मग गुंडावर मागे. तुम्हाला सांगू, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कीर्तन नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, एवढं ध्यानात ठेवा. कीर्तन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच कीर्तन आहे. महाराज ज्यांचे मायबाप हयात येत ना, आज मला आनंद वाटला. ज्यांच्याकडे आजचं कीर्तन सेवेचं दातृत्व आहे, विजय देवराम चौधरी. काय गोड व्यक्तिमत्व आहे दादा. आले आहेत का पण कीर्तनात? कुठे आहेत? नाही मुलगा, गोड व्यक्तिमत्व आहे दादा.
त्या बिचारी मायना हातले काय चव होती, काय सुंदर स्वयंपाक होता. आठ हे नाही तठे होता. आठ काय असं काय करा ना तुम्ही, तठे होता आमले घर. खरंच काही काही माय मावले ना हातले भलते चौरास. आणि आमना वेजो इतला प्रेमळ माणूस दिसणार मला. वारकऱ्यांचा आदर, खूप आदर. महाराज विजू भाऊची इच्छा होती की माझ्या बापाने हाडाचा काळा, रक्ताचं पाणी तर हाताचा पडणा, नेत्राचा दिवा केला आणि त्या माझ्या बापाचं नाव कुठंतरी जावं म्हणून कीर्तन सेवा घेतली. मला आनंद वाटला. काही पोरं बाप हयात असताना आपलं नाव पुढं करण्याचा प्रयत्न करतात. महाराज सर्व पोरांना माझी विनंती आहे, ज्यांचे बाप मेले समजायचं आपण अभागी आहेत. मी पण अभागी आहे. माझा बाप हरतालिकेच्या दिवशीच वारला. पण ज्यांचे बाप हयाती आहेत, ज्यांचे माय हयाती आहेत, मी तुम्हाला पुढचं वाक्य बोलत नाही, तुम्ही पंढरपुरात बी जाऊ नका. तुम्ही काशी, द्वारका, मथुरा, वृंदावन, चारधाम यात्राला बी जाऊ नका. अजून पुन्हा बोलू का, तुमच्या गावात नाही कॉलनीत श्रीराम मंदिर आहे, त्या मंदिराला माझ्या रामाच्या दर्शनाला सुद्धा जाऊ नका. ज्यांचे बाप हयाती आहेत, माया हयाती जाऊ नका. तुम्ही म्हणणार महाराज देवनादर्श अजिबात जाऊ नका, पण रोज नका. 6 महिन्यातून एकदा आईचा आणि 6 महिन्यातून एकदा बापाचा. तुम्ही म्हणणार 6 महिन्यातून बी नाही, वर्षातून जन्म देते आईचा एकदा आणि जन्म देत्या बापाचा वर्षातून एकदा पाया पडा. सर्वे देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार. वर्षातून एकदा सांगतो. काशी केली, काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. 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 काशी केली, मथुरा केली मी द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. 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 महाराज त्याला काशी, द्वारका, मथुरा, श्रीराम मंदिराचे दर्शन घेण्याची गरज नाही. सर्व राम आणि सीता तुमच्या घरीच आहे. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. जगात तीर्थ आहे दादा. ज्ञानोबारायांची पुढची उभी, सकल तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे दयाची शरीरे लोणकी. ज्ञानोबाराय बोलतात, श्रीमंत संत नाथ महाराज तर याच्या पुढे जाऊन सांगतात, विठ्ठल परमात्माच माझा बाप आहे आणि विठ्ठल परमात्माच माझी आई आहे. नाथ महाराज सांगतात यात नवल माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथांचा नाथ जनार्दन. अनाथांचा नाथ जनार्दन. अनाथाचा नाथ जनार्दन. अनाथाचा नाथ जनार्दन. अनाथांचा नाथ जनार्दन. अनाथांचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. ओ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. नाथ महाराज म्हणतात, देव माझा बाप आहे, देव माझी माय आहे, देव माझा सर्व नात्यांनी देव माझा आहे. महाराज आज माझा पहिला दिवस होता आणि भगवान पांडुरंगाचं वर्णन मला करायचं होतं.
एक सांगू तुम्हाला, एक कलियुग आहे. कलियुगाला जर खरं सांगितले ना माझे बापू तर पटत नाही लोकांना. खोटं सांगा रट्टून पट्टा. एक जाता जाता क्लीन चिट सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या माझ्या मायावर. तुम्ही 6 दिवस इथून पुढे कीर्तनाला येणार. का म्हणून येणार? की देव आमच्या स्वप्नात यावा, देवाने आपल्याला भेटावं, आपलं पाप जावं, आपल्या पदरात पुण्य पडावं म्हणून आपण कीर्तनाला येतो, म्हणून आपण नामचिंतन करतो. बरोबर आहे का? जोरात बोला, बरोबर आहे का? हा, मग ऐका आता. तुम्हाला जर खरंच वाटत असेल की रोज मला देव भेटावा, तुम्हाला खरंच वाटत असेल की आपलं पाप जावं पुण्य वाढावं, तुम्हाला खरंच वाटत असेल की आपल्याला मेल्यानंतर स्वर्गात जागा मिळावी, फक्त वाक्य ऐका, गोड सांगतो. रोज पाप करा, तुम्हाला सहज देवाची प्राप्ती होईल. रोज पाप करा, तुम्हाला सहज तुमच्या दारात सुखाची प्राप्ती होईल, सुख चालून येईल. रोज पाप करा, तुम्हाला मेल्यानंतर स्वर्गाची शिडी लागेल आणि स्वर्गामध्ये तुम्हाला जागा मिळेल. बसेल लोक म्हणतील पहिले याले तारीख कोणी दिली त्याला देखा. बोलतो मी पुराव्याशिवाय बोलत नाही, मी आधीच बोलून गेलो तुम्हाला. रोज पाप करा, तुम्हाला सहज देव मिळेल. रोज पाप करा, सहज सुख मिळेल. पुन्हा बोलतो, आणि रोज पाप करा, तुम्हाला स्वर्गाची शिडी मिळेल. महाराज, पाप शब्द किती आहेत तुम्ही शिकेले का? नाडी बसले जोर मा बोला सगळ्यात. किती आहेत? 2. मग ऐका. पाप करे सो प्रभु मिले. काय गोड आहे. पाप करे सो प्रभु मिले, पाप करे सो सुख, पाप करे सो मुक्ति मिले. कहत कबीरा सुन भाई रे, कहत कबीरा सुन भाई रे, कहत कबीरा सुन. आमच्या थोरात साहेबांच्या बाबतीत जोरदार टाळी होऊ द्या. काय गोड आहे. पाप करे सो प्रभु मिले, पाप करे सो सुख, पाप करे सो मुक्ति मिले. कहत कबीरा सुन. पाप करा देव मिळेल, पाप करा सुख मिळेल, पाप करा तुम्हाला स्वर्गाची शिडी मिळेल. हे माझं नाही, कबीर महाराजांचं बोलणं आहे. पण महाराज संतांचं वाक्य आपण खोटं नाही ठरू शकत. पाप शब्द किती पटकन बोला, आता ध्यानात आणतो तुमच्या. 2. आता ज्याला पटलं तर त्या असे गोदडी महिन्यात बाहेर काढल्या. हा, काही इथला थंडी तुम्हाला अंगवर गाठ आहे की आज थंडीला पत्ता नाहीये. हा, टाळीचा आवाज जोरात करायचा. पाप शब्द किती आहे? 2. थांबा, अजून ते विठो भरक माहिती 1 तास बाकी आहे. थांबा नारायण दादा. महाराज, पाप शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. टाळी केव्हा वाजायची? ज्याला अर्थ लक्षात आला त्याचा. पा म्हणजे पाय, पा म्हणजे पाय, आणि प म्हणजे पकडणे. पा म्हणजे पाय आणि प म्हणजे पकडणे. ज्याने देवाचे पाय पकडले त्याला देव भेटतो. ज्याने देवाचे पाय पकडले त्याला सुख मिळतं. ज्याने देवाचे पाय पकडले त्याला स्वर्ग मिळतो. महाराज, पण खरं सांगा ना, सगळे मायल राग आहे. खरं व्यवहार मास आहे. मी नेहमी सांगत दादा, एक कलियुग आहे. तुम्ही चिंतन मांडण्याचा प्रयत्न करा. नाही रात काही बरोबर नाही होत. तू अख्खा झोप मा काढ दिद का कीर्तन बरोबर नाही होत. महाराज, एक सांगू तुम्हाला, मी मोठ्या विनोदाने सांगत असतो एक कलियुग कसं आहे. एकही वाक्य खोडून दाखवा माझं. फक्त मोजून 10 मिनिटात कीर्तन सेवा बंद करतो. बरोबर राईट 11:15 वाजलेले. मी 11च्या पुढे मिनिटं जाणार नाही, 11च्या पुढे 1 मिनिट सोडणार नाही. मला फक्त ऐराणीमध्ये काव्य एका काव्यकाराने केलं होतं. मी एकदा सटाणा तालुक्यात कीर्तनाला जात असताना घरी येत होतो. आंबण्यावरून घरी आलो. घरी आल्यानंतर एक टिंगरीवाला, बघा जुन्या काळात पेटीवाले टिंगरीवाले गावात यायचे, बरोबर आहे का? हा, टिंगरीवाला गावात आला. बघा, हे लबाडची दुनिया आहे. टिंगरीवाला गावात आला आणि त्याने सुंदर काव्य या कलियुगावरती केलं. इतकं सुंदर काव्य केलं. मी धोतर शर्ट टोपी उपरणं गळ्यामध्ये होतं, हातामध्ये बॅग होती, पायऱ्या चाललो.
आणि चढल्यानंतर तुम्हाला म्हणाला म्हणे महाराज जय हरी. तर जय हरी म्हणे महाराज तुम्ही महाराज दाखाय राहणार म्हणतो तुला का बाई दाखाय राहणू का मग म्हणे बोल म्हणे महाराज मला 10 रुपये द्या. त्याला म्हटलं तुला 10 नाही तुला 50 रुपये देतो पण तू जे गाणं तिथं म्हटलं ते मला एकदा ऐकून दाखव. इतकं गोड काव्य केलं होतं दादा त्याने आयराणी मा होता ते सांगू का तुमले जोरमा सांगा जर सांगू ते सांगतो नाही ते नाही. वा वा कसं बोला सांगा हाय बोलतो गोल लागा आपले मला माहित होता ना सांगाल माझ्या तुम्ही आज आयराणी मग काव्य इतकं गोड आहे ना हातामध्ये टिंगली होती. या कलिमा जन्म मना वैनार या कलिमा जन्म मना वैनार मना देवर बरोसान मैना वंग 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 टिंगरीन आवाज होता टिंगरीन. या कलिमा जन्म मना वैनार मना देवर बरोसान मैना वंग 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 वंग. एक बी वाक्य फोडून दाखवायचं तुम्ही. सुन सासूना ऐकत नाही ना मुलगा बापा मारा हात नाही ना ननीन भाऊजाई ना पटत नाही ना भाऊ भाऊस न जमत नाही ना या कलिमा जन्म मना वैनार मना देवर भरोसा नाही ना वंग 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 वंग. मला सांगा खरंय का कुठे खरंय का कुठे कशा माना डोलाय राहण्या तुम्ही खोटं म्हणू शकत नाही. हा पूर्ण वाक्य ते इथलं गोड सांगेल होतं त्याने इथलं गोड होतं आपला टायमिंग सरी जायला नाही ते बरोबर बोलणार नाही टायमिंग ना पुढे नाही जावा इथलं गोड सांगेल होतं ना दादा. पूर्ण वाक्य ऐका खेळाना जाऊ द्या सिटी मातला लोकेच परफेक्ट द्या नाही लागेल. या कलिमा जन्म मना वैनार मना देवर भरोसा पोरगी पोरगा रोडवर फिरतस दोन्ही जण कपडा सारखा घालतस दोन्ही कटिंग सारख्या दिसतस कोणती राघोनी कोणती मैना व मना देवर भरोसा सिटी माय वातावरण आहे महाराज या ना अनुभव माले येले माले रावेर करथय कीर्तन करी रान तू आणि चोपडा धुडे गाडी लागेल होते आंबनेरले उतरणं होतं बोल का हो म्हणे माय बोल का हो ताई नेमका चोपडा धुडे लागेल होती ना आंबनेर पर्यंत बसणं होतं गाडी फुल्ल भरी झाली होती चढाल बी जागा होती दिवाळीने सुट्ट्या लागे एकटी गर्दी कॉलेज स्टुडंट बी आणि धोतर शर्टावर इज्जत ठेवणे पडत लोकेस धोतर शर्टावर जर आपण पुढे चाललो महाराज दाखाय राहणार ना तुम्ही तू शिलक पुढे वय महाराज बॅग बी टांगता येत नाही खिडकी मान बॅग बी फेकेन धोतर शर्टावर महाराज येत ना तुम्ही तू वय जर चाना हॉटेलवर महाराजनी गाडी थांबाळी धोतर शर्टावर महाराज येत ना तुम्ही तू डोसलेले वय म्हणजे या धोतर शर्टाला गैर पथ्य नेमकी एसटी फुल भरी गई 2-4-5 जण आम्ही खाले मला चढाल जागा नाही मला घरतून अजून कुठेतरी कीर्तनने जाणं होतं लांब मना पुढे जीन्स पॅन्ट टी शर्ट हाफ कटिंग त्यानं मागे मी बठा जण गाडी मा चढी ग्यात मी त्यांना पाटल्या हातलाय सण सांगू सरका दादा पुढे सरका दादा पुढे तो दादा पैरी पायलीवर चढना मी खालेच अजून त्यांना पाटले मी हात लावा सरका दादा पुढे तो दुसरी पायरीवर चढना तवय मी पहिली पायरीवर दोन्ही पाय ठेवात आणि मना हातमा बॅग ठेवाल जागा आणि मी तिसरा सावा त्यांना पाटले हात लावा जीन्स पॅन्ट टी शर्ट हाफ कटिंग
आणि तिसरा 6वा हात लावा सरका दादा पुढे. त्या दादाने तडपायनी आग मस्तक ले गई. तो दादा गर्रकन मागे फिरना म्हणे महाराज मी दादा नाही मी दिदी शे म्हणतो या कपड्या म्हणे महाराज मी दादा नाही मी दिदी शे. महाराज अवघड दुनिया आहे महाराज अवघड आहे. एक सांगू का आचारसंहितेचं पालन करा दादा. आचारसंहिता म्हणजे आपल्या हिंदू धर्मातली आचारसंहिता सांगतो. ही आचारसंहिता नाही आपल्या हिंदू धर्माच्या आचारसंहितेचं पालन करा माझे माय. तुम्ही काय घालता याच्यापेक्षा तुमचे विचार किती सुंदर आहे याच्यावर तुमची किंमत आहे. बरेच मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनात तुम्ही लांब पाय करून बसले ना दादा तरी बोलणार नाही. कारण आज जो त्रास तुम्हाला आहे तो उद्या मला येईल. आमची बरीचशी महाराज लोक मंडळी म्हणतात नमन बस सरळ बस वाकडा बस नको तट पाय कर नको मांडी वाई बस. तू नी बोंब पाडाय तू त्यातले काय सरळ बसाळा तू नी बोंब पडत नाही त्यातले सरळ बसाळा ना. त्या पहिल्यांदाच कटाई जायला टणकी टुणकी 8 येल तू त्यातले नेमन बसनी सरळ बसनी या मग त्या काय म्हणतात जाऊ दे काल दिन तथा लांब राहतस म्हणत्या. आणि कीर्तनकारणी जर नेमन सांगा बस हा दादा महाराज माझ्या कीर्तनात नाही म्हाताऱ्या लोकांना नाही ज्यांना खरंच मनक्याचा त्रास आहे ना त्यांनी मन कीर्तन माझं झोपे बिले तरी बोलत नाही मी त्याला का बा नको आज त्रास त्याला आहे उद्या मलाही मनक्याचा त्रास आहे. त्या वेदना आपल्याला नाही समजू शकत दादा. त्या वेदना जाणणारा तो समर्थ असला पाहिजे. या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये आपलं 1 चरण पूर्ण झालेलं आहे. उर्वरित 3 चरण बाकी आहेत. मला सांगा माझे मायबाप या ठिकाणी लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतले आपले गुणीजन मंडळी गोड वादकाच्या बाबतीत एकदा जोरदार टाळी होत्या दादा. गोड काय महाराज एकदम आमचे थोरात साहेब तोंडात दात नाही पण पेटी भारी वाजवतात बरं का. कारण ते माझ्या बापाच्या वयाचे आहेत. तुमची काय वय आहे बाबा? 76. माझ्या बापाचे 78 होते. मी सांगितलं माझ्या बापाच्या वयाचे आहेत महाराज. गोड व्यक्तिमत्व आहे महाराज. आमचे कारभारी आप्पा हरिभक्तपरायण आमचे सर्व गुणीजन मंडळी. एक सांगू का तुम्हाला हे पोरं हे जे गुणीजन मंडळी उभी आहे ना हे कलाकार मंडळी जी उभी आहे ना याच्यात कोणी कीर्तनकार होईल अशी मला अपेक्षा नाही की झालंच पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही. कोणी गायक होईल किंवा झालंच पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही किंवा कोणी याच्यात वादक होईल झालंच पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही. पण हे पोरं आज यांची काय वय नाही महाराज. 10-15 बोलू नका 10-15 वर्ष वय आहे त्यांची. बोलू नका शांतता ठेवा 2 मिनिटं फक्त. 10-15 वर्ष वय या पोरं गायक वादक कीर्तनकार होतील याच्याशी मला काहीच घेणं नाही. पण हे पोरं पुढं चालून आपल्या जन्म देत्या आईला आणि जन्म देत्या बापाला वाडीत कधीच टाकू शकत नाही एवढं मात्र सत्य. या ठिकाणी मोठ्या प्रेमाने वरती हात करा. सरळ आंधरामा बसेल कोपरामा बसेल वटावर बसेल मोटरसायकलवर बसेल वटावर बसेल सर्व फेटावाला धल्ला. हा सरळ सरळ बाबा तुमना आडे लाल फेटावाला आता ना तुमना मजारमा दोन्ही मजारमा पेच मध्ये का तो भगवा फेटा वरती हात करा. हा भगवा फेटा असं वरती करा झाला असं काय करा ना तुम्ही वरते विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Bye.
ठिकाणी आमचे नारायणदादा चौधरी आमचे योगेश महाराज धामणगावकर यांच्या दोघांकडून आलेली आजची ही कीर्तन सेवा. नारायणदादा असं गोड व्यक्तिमत्व आज तेली समाजाला, आमच्या संताजी महाराज जगनाडे परिवाराला, परिवार म्हणेन मी, हो आमच्या संताजी महाराज जगनाडे परिवाराला मी भगवंताला एवढी आराधना करेल, विनंती करेल, प्रार्थना करेल. देवा, हे माझ्या जगनाडे महाराजांचं जयंतीचं एक पहिलं वर्ष आहे. 400 वर्षानंतर का होईना की आमचे बांधव जागृत झालेत. 400 वर्षानंतर का होईत ना एक कीर्तन करत होतात, पण सप्ताह चालू झाला. 400 वर्षानंतर का होईत ना आमचे बंधुराज जागे झालेत. देवा, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातले अभय नका जाणे. हे कार्य हा अखंड तेजोमय सप्ताह अविरत अखंड जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही, जोपर्यंत हा सप्ताह आहे तोपर्यंत चंद्र सूर्याला राहावंच लागेल. ह्यापर्यंत हा सप्ताह चालू राहावा. तात्यांचे यजमान पतही सुंदर आहे. आमचे विजोभाऊंनी सुंदर असा पंचपक्वान्नाचा भेद केला. महाराज किती पदार्थ भारी केले याला अर्थ नाही. घरात चढल्याबरोबर प्रेम किती हे महत्वाचं आहे. आणि ते प्रेम आमच्या चौधरी परिवाराकडे होतं, ज्यांच्याकडे सेवेचं दातृत्व होतं आणि ज्यांच्याकडे माझी बॅग आहे. आमचे नारायणदादांचे बंधुराज, काय नाव, शांताराम दादा चौधरी. गोड परिवार आहे दादा. महाराज एक सांगू का, कीर्तनकाराला घडवड खायला टाइम नाही लागत. नुसता पाय ठेवा तरी कीर्तनकार घर वैकिले साहेब आपला लेवल नाही लगेच वैकिल्यास. महाराज एवढं प्रेम त्या कुटुंबामध्ये शांताराम दादांकडे. वारकऱ्यांवर निष्ठावंत प्रेम करणारी मंडळी. फक्त त्या लोकांना महाराज लोकांकडून जपलं गेलं पाहिजे, हे महाराज लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे. महाराज गोड असे परिवारातले आहेत. आमचे हरिभक्तपरायण चंदू महाराज, सुंदर बालगोपाल मंडळी, आमचे सागरजी महाराज, सुंदर अशी साऊंड सिस्टीम. कुठले भाऊ? हा, पाचोरा. काय नाव आहे साऊंड सिस्टीम? रामराज्य. वा, रामराज्य एक नंबर ऑपरेटिंग केले दादा. टाळ्या वाजवा दादाच्या नावात. गोड ऑपरेटिंग केले हो. झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्मा आळंदीमध्ये 2-5 वर्ष राहून जे ग्रंथाध्ययन केलं ते गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर, वैकुंठवासी निकमबाबा, वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य, वैकुंठवासी मधुगुरुबा सिंपू, वैकुंठवासी नथुसिंग राजपूत, वैकुंठवासी विठ्ठलभाऊ गुले, वैकुंठवासी वारके संभाजी भगीवादा ज्यांनी महाराष्ट्राच्या गावण्या कोपऱ्यात फडकवले ते वारके संपाचे अर्गायू. आमच्या अंमळनेर तालुक्यातला नाक वैकुंठवासी श्री गुरु मोठेबा स्वानंद सुखनिवासी जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी जमलेले भक्तिमती माता, भक्तिमती बांधव, मातृवर्ग, पितृवर्ग, बालवृद्ध, बालगोपाल मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक. या ठिकाणी ज्यांच्याकडे कीर्तनाचे यजमान पद आहे त्यांचा सत्कार करायचा आहे का? कुठे येते? हा, करून घ्या. नटराज माऊली तुकाराम हा बोल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कोणी वेडी वाकोडे बोतरे कराच्या महाराज महाराज उच्चारिला दे कारव्या तुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी